अशा प्रकारे शेवग्याची भाजी कशी बनवायची हॉटेलसारखी घरच्या घरी झणझणीत घरच्या साहित्यामध्ये? चला बघूया शेवग्याच्या भाजीला काय काय साहित्य लागते। इथे शेवगा पावशेर मी देऊन उकडून स्वच्छ हळद मीठ टाकले ह्याच्यात उकडून घेतलेले आहे। टोमॅटो घेतलेला आहे एक मोठं, कांदा घेतलेला आहे, कढीपत्ता, कोथिंबीर, आलं लसूण घेतलेला आहे। इथं हळदी पावडर, मीठ, थोडं सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे, लाल तिखट, गरम मसाला, काळा मिरचू आणि गोडा मसाला आणि चिमूटभरच हिंग घेतलेले आहे। एवढं साहित्य घेतले भाजीला। आता आपण बनवूया चला। आता भाजीला आपण मसाला तयार करून घेऊ। खोबरं सुकं भाजून घेऊया थोडं छान कलर येईपर्यंत सोनेरी। आता खोबरं मस्त भाजले, सोनेरी कलर आले। आता आपण खोबरं काढून घेऊ। तर यामध्येच आपण कांदा भाजून घेऊ। एक मोठा आकाराचा कांदा घेतलेला आहे, आपण हे भाजून घेऊ। आता कांद्याला सोनेरी कलर आलाय। आता ह्यात आपण ह्याच्यातच टोमॅटो भाजून घेऊया। त्याला बी मस्त मऊ होईपर्यंत भाजून घेऊया। टोमॅटो छान हे झालाय। आता आपण ह्याच्यात लसूण आणि आलं टाकूया आणि कोथिंबीर बी ह्याच्यात टाकून घेऊ। सगळं आपण परतून घेऊया। मसाला आता भाजलाय, आता मिक्सर मधून काढून घेऊया। हे सगळं खोबरं हे ते सगळे मिक्सर मधून आपण काढून घेऊया। आपला मसाला तयार झालाय। आता आपण भाजीला फोडणी टाकू। कढई गरम झाली, आता याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकूया आपण फोडणी करता। तेल गरम झालाय, तर मोहरी जिरे टाकूया आपण, कढीपत्ता, खडा मसाला, थोडी हिंग। आता मसाला टाकूया गरम आपण वाटून घेतलेला। मसाला असं छान आपण परतून घेऊया, असं मस्त लो गॅसवर। मसाला असं आपण फिरवत राहायचं, खाली चिपकत नाही कढईला। लो गॅसवर हे करायचं। मसाला असं छान आपण परतून घेऊया तेल सुटेपर्यंत मस्त। मसाला छान आपलं हे झालाय, परतून झालाय। आता ज्याच्यामध्ये आपण छान मसाले टाकूया। तर मसाले टाकायचे, लाल तिखट थोडं, काळा मसाला, गरम मसाला थोडा, थोडी मीठ, थोडा हळद टाकायचं, थोडा गरम मसाला। तर सगळे मसाले आपण असं परतून घेऊया, त्याला बी नका तेल सुटेपर्यंत। छान असं ग्रेव्ही तयार झाली आहे, बघू शकता किती तेल सुटलंय मस्त मसाल्याला। आता ह्याच्यात उकडलेले आपण शेंगा टाकूया। भाजी बघू शकता कशी तरी आली आहे। आता आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकूया थोडी। जास्ती पातळ पण नाही, घट पण नाही, मस्त रस्सा भाजी हो का अशी छान। भातासोबत बी चपाती सोबत बी खाऊ शकतो, भाकरी सोबत बी छान लागल। चपाती सोबत भाकरी सोबत खूप छान लागते अशी भाजी रस्सा। भाजीला उकळी काढलेली आहे, आता आपण गॅस बंद करूया। भाजी शिजलेली आहे, भाजी तयार झालेली आहे। असे मस्त रस्सा भाजी शेवग्याची झणझणीत हॉटेल सारखी घरच्या साहित्यामध्ये खूप टेस्टी लागते। तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा। बघू शकता किती तरी आलेली आहे भाजीला, तरी आलेली आहे। तुम्ही नवीन माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। मी असंच नवीन नवीन रेसिपी आणत असते घरगुती पद्धतीने। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। भेटू नेक्स्ट व्हिडिओ रेसिपी सोबत। धन्यवाद।